आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो, या परिवारावर खांद्याला खांदा लावून सर्व जाती धर्माची लोक आंदोलनाला बसली होती आणि त्यांच्यावर सुद्धा या पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सामाजिक विषयासाठी जर कुणी आंदोलन करत असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करत असाल, तो पूर्वी परळी हा जो भाग आहे अतिशय पवित्र भाग आहे, चांगली लोक आहेत, प्रामाणिक लोक आहेत, फक्त ठराविक मोजक्या लोकांमुळे या भागाचं नाव त्या ठिकाणी खराब केलं जातंय। आणि इथं जर दहशत एवढी असेल की आज सुद्धा जर या लोकांवर तुम्ही कारवाई करत असाल, हे कदापि मान्य केलं जाणार नाही। त्यामुळे कुठेही काय त्या ठिकाणी अडचण झाली नाही पाहिजे आणि या परिवाराला म्हणजे ज्ञानेश्वरीताई मुंडे आणि सतीश भाऊंना सुद्धा पोलिसांकडनं प्रोटेक्शन हे दिलं गेलं पाहिजे। कारण का या भागामध्ये जे श्री नावाची व्यक्ती आहे, कराड, श्री कराड, त्यांच्या परिचयाचे काही लोक हे चुकीच्या कामामध्ये आहेत। त्याच्यात गांजा विकणं असेल, नाहीतर अजून काही ड्रग्ज असतील याच्यामध्ये, आणि ती जी माणसं आहेत ती ठराविकच लोक आहेत, ते लोक अतिशय विचित्र प्रवृत्तीची आहेत आणि ते लोक उद्या जाऊन काही करू शकतात या परिवाराला, नाहीतर इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना। पोलिसांनी पूर्णपणे जबाबदारी या बाबतीतली घ्यावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो। त्यामुळे वाल्मिक कराड आणि जे कोणी त्यांच्या परिवारातले त्यांच्या परिचयाचे जबाबदार असतील त्यांना त्या ठिकाणी या FIR मध्ये त्यांचं नाव येऊन त्यांच्यावर कारवाई तिथं झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची, ज्ञानेश्वरीताईची, सतीश भाऊंची, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अशी मागणी आहे। दादा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत आश्वासन दिलं होतं, त्यानंतर स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे देखील 5 जणांची नावं घेतली होती, मात्र अद्यापही कुठलीच कारवाई नाहीये, पोलीस फक्त शोध घेतात असं दाखवते। दुर्दैव तेच आहे की पोलीस दाखवते की शोध घेते। तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी काही VIP केसेसमध्ये म्हणजे तिथं काल परवाच तुम्ही खडसे साहेबांचा विषय तिथं बघितला, त्यांच्या जावयाचा पार कुत्री घेऊन पोलीस तयार होते की आता आपल्याला रेड टाकायची। म्हणजे मोठ्या मंत्र्या म्हणजे विरोधातल्या एखाद्या नेत्याच्या नातेवाईकाला आत घेण्यासाठी कारवाई करण्यासाठी तुम्ही सज्ज असता आणि दुसऱ्या बाजूला गरीबाला त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी फिरावं लागतं। आता ही आपली बहीण 2 वर्ष झालं प्रयत्न करत आहे, आता तिला किती वेळा तरी पोलीस स्टेशनला जावं लागलं, SP त्यांचा ऐकून घेत नव्हते का आत जाऊन देत नव्हते, त्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला। आणि आम्ही आमदार असताना जेव्हा मुंबईमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याची तब्येत कशी हे विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा आमच्यावरच मोठ्या आवाजात तिथे असणारा पोलीस अधिकारी बोलायला लागला आणि आमच्यावर तिथं कारवाई झाली। माझ्यावर आणि आव्हाड साहेब जे या केसमध्ये सुद्धा लक्ष देऊन आहेत यांच्या, म्हणजे आमचा तोच म्हणणं होतं की आमदाराला जर असं वागवत असतील तर अशा गरीब लोकांना कसं ते वागवणार आहेत। त्यामुळे इथं कुठेतरी काहीतरी मूर्तय, इथं असणारे प्रशासन कोणाला तरी वाचवतंय असं सगळ्यांचंच इथं असणाऱ्या लोकांचं मत आहे। अनेक घटनेला 20 महिने उलटून गेलेले प्रकरणामध्ये म्हणजे गुन्हेगारांना बाजूला सोडून तुमच्या पक्षातल्या काही जणांना, पदाधिकाऱ्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय। आता ज्ञानेश्वरी ताईंशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव होता की त्याच्यामध्ये बबन गीतेचं नाव घ्या, अजून 2-3 लोकांचे नाव घ्या, जेणेकरून त्यांच्यावर ते शेकेल आणि ते जेलमध्ये जाऊन बसतील आणि जेली मर्डर केलं तो बाजूला जाईल। पण हे सर्व प्रामाणिक लोक दिसत आहेत, अतिशय प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या हक्कासाठी ते लढतात। त्यांच्यावर दुःखाचा डोंगर हा ढासळलेला आहेच, पण तरी सुद्धा न घाबरता अनेक धमक्या त्यांना तिथं काही ठराविक अप्रत्यक्षपणे लोकांनी दिल्या तरी ते ताकदीने तिथं लढत आहेत। त्यामुळे त्यांनी तिथं उगाचच नाव कोणाचं घेतलं नाही। आणि गेल्या वेळेस जर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा बबन गीतेला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्दैवाने त्याला अडकवलं, तेव्हा सुद्धा मी तिथं बोललो होतो की याच्या मागे वाल्मिक कराडच आहे। आणि त्या केसमध्ये सुद्धा जर आपण खोलात गेला त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचीच लोक निघतील आणि बबन गीतेला मात्र तिथं मुद्दामून अडकवलाय। म्हणजे इथं काय आहे की मर्डर तिसऱ्याला करायचा आणि दुसऱ्यालाच कोणातरी केसमध्ये अडकून द्यायचं आणि त्या पद्धतीने तिथं फॅब्रिकेशन करायचं। इथं जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर तुम्ही अंदाजा घ्या किती लोकांचे तिथं ऍक्सिडेंट झाला असं दाखवलं, पण तो ऍक्सिडेंट होता का मर्डर होता हे सुद्धा खोलात जाऊन। आणि एक आहे आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे ती हजारो कोटीची आहे। आता स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतो, त्यांच्या समाजाचे व इतर समाजाचे इथं असणारी लोक अक्षरशः साध्या पत्र्याच्या नाही तर झोपडीमध्ये तिथं राहतात आणि या महाशयाची 1000 कोटीची प्रॉपर्टी होती कशी। आता आमची मागणी अशी आहे की SIT तुम्ही या विषयात लावली, एक वेगळी SIT लावा की एक तर 1000 कोटीची प्रॉपर्टी झाली कशी आणि त्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण पार्टनर आहे याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे। आणि आमचं असं मत आहे
की हे 1000 कोटी सरकारने जप्त करावे आणि जो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावर अन्याय झाला, आमच्या जमिनी हडपल्यात, आमच्या महिलांवर अन्याय तिथं झालेला आहे, आमच्या कोणाच्या जवळचा मर्डर या व्यक्तीने तिथं केलेला आहे, ती 1000 कोटीची प्रॉपर्टी ती सरकारने विकावी आणि या गरीब लोकांना त्या पैसा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तिथं द्यावा अशी सुद्धा आम्ही सर्वजण मागणी करतो. ट्विट करत असताना तुम्ही म्हटलं की जन आंदोलन उभारावं लागेल. आता 1 महिन्याचा अल्टिमेटम ज्ञानेश्वरीताईंनी दिलेलं आहे. त्यावेळेत जर आरोपी नाही अटक झाले तर तुम्ही या कुटुंबाच्या सोबत रस्त्यावरची लढाई. एक मी सांगतो, जन आंदोलन हे कुठला नेता उभा करत नसतो, लोकातून हे उभं होत असतं. आज सुद्धा आपण जर बघितलं तर इथं हजारो लोक आलेली आहेत ज्ञानेश्वरीताईंना पाठिंबा द्यायला. काल परवा सुद्धा जेव्हा घटना घडली, जेव्हा त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, अनेक लोक भावनिक होऊन, आणि मला असं कळतं की त्यांचे सासरवाडी आणि त्यांचं माहेर हे दोन्ही गावाला पूर्णपणे पाठिंबा या आपल्या ताईला तिथं दिलेला आहे. मला लोकांना विनंती करायची आहे की आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही जिथं कुठं आंदोलन असेल साईडला तिथं बसलेलो असू, पण आम्ही पाठिंबा तिथं देऊ. पण जोपर्यंत लोक एकत्रित येणार नाही तोपर्यंत या ज्ञानेश्वरीताईंवर अन्याय झालाय असे अनेक आहेत, सगळ्यांना माहिती अनेक आहेत, पण फक्त इथं दहशत असल्यामुळे लोक बाहेर येत नाही. त्यांना विनंती करतो की त्यांची प्रोटेक्शनची काळजी इथे असणारे सामाजिक कार्यकर्ते करतील, पण जे खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. आणि लोकांनी हा विषय हातात घेतल्याशिवाय जे लोक प्रशासनावर प्रेशर आणतायत ते लोक तोपर्यंत घाबरणार नाही, नाहीतर थांबणार नाही. लोकांनाच हा विषय कुठेतरी हातात घ्यावा लागेल. दादा, तब्बल 21 महिने 10 दिवस होत आलेले आहेत आणि आणखी अल्टिमेटम किती द्यायचे? नाही बघा, ताईचं असं मत आहे की एकदा एक प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला भेटू द्या, उपमुख्यमंत्री जे 2 आहेत त्यांना तिथं भेटू द्या. एसआयटी स्थापन झाली, अपेक्षा होती एसआयटी स्थापन झाल्यानंतर काहीतरी होईल, पण त्या एसआयटीतून काही